फायनली बघू शकता लाड्या कसा दिसलाय. कुठल्या गावची तुम्ही सोय रे? चाकूरचे होय. वा वा बरोबर. चला खा बाबा एकदाच आईस्क्रीम खा. हे कोणतं पाहिजे सांग त्या मामाला. पलीकडून चल इकडून. ह्याला जी म्हणाल ती चॉकलेट द्या आईस्क्रीम द्या. देऊ पहिले. ती कशाला घेतलास? ह ते हातातलं गेमिंगला का? हो हॅकर बनेगा लाडे. तर फायनली आपण आलेलो आहेत एक्झिटला आणि घोड्याकडे जाऊयात आपण. घोडे वगैरे बघूता. खूप मोठी गर्दी असते ही. अक्षरशः एका दिवसामध्ये पूर्ण जत्रा करणं इम्पॉसिबल आहे. तरी पण आपण थोडंच केले, ठराविक केले, कारण जत्रा आपण भरपूर अनुभवले आहेत. आपण खास आले घोड्यासाठी आणि घोड्या पण बघूता. वेगवेगळ्या प्रकारचे आपण घोडे बघू. तिकडं आहेत घोडे त्या पलीकडल्या साईडला. तर तिकडं जाऊया आणि बघूता घोडे कसे कसे आहेत आणि किती रुपयाचे. पडचिल पडचिल आबा काय घोडे. हे तिकडं घोडे आहेत गाईच. तो अरे लाड्या लाड्या मी लुक तुम्हाला दाखवतो. कसं लुक माझा बघू शकता. का करू असं फिरत फिरत जाऊन शेवटला जाऊ घोड्याकडे. हो जाऊच ना. दरवाजा बघू शकता कसं एवढं त्या कंपनीच्या तिथं आहे कंपनी. तर फायनली आपण चाललोय घोडा बघायला. का बघायला? या आणि लोक म्हणतात हे का बरं घेतलंस तू? हे मी ऑनलाईन बघितलं 300 रुपयाला होतं आणि इथं भेटलं मला फक्त 30 रुपयाला. आणि आपल्याला गेमिंग चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ येईल ह्याचा. हॅकर वगैरे वापरते तशा टाईपचा आपला गेमिंगचा पण कॉन्टॅक्ट बनल. सो इसीलिए ये लिया आहे. फायनली गाईज आपण ज्याचा इंतजार करत होतो ती घडी आलेली आहे. बघू शकता अक्षरशः माझ्या मागे एवढे मोठे घोडे आहेत. बघू शकता असे. आणि आता इथून आपले सगळे घोडे वेगवेगळ्या प्रकारचे 20 प्रकारचे आपल्या इथं घोडे बघण्यात येणार आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे घोडे दाखवतो. इथून सुरुवात होते. बघू शकता पांढरा शिपट घोडा. तिकडं पण आहेत भरपूर प्रकारचे घोडे आहेत. चला मग जवळून बघूयात. आणि भरपूर प्रकारचे घोडे आहेत आपण इथं बघूता. जात जात तुम्हाला सगळे घोडे दाखवतो. चला तर बघू शकता किती रंगीबिरंगी घोडा आहे. ह्याच्या किमती किती आहेत आपण विचारूता. तरी बघू शकता किती पांढरा शिपट घोडा आहे. घोडा आहे का घोडी आहे सॉरी. बघू शकता किती भारी भारी घोडे आहेत. चॉकलेटी कलरचे घोडे आहेत. आता आपण यांची किमती वगैरे विचारूता. काय किंमत आहेत काय नाही. अप्रॉक्सिमेटली इथून 1 लाखापासून घोडे आपल्याला भेटू शकतात. पांढरा शिपट घोडा आहे. हे बघू शकता घोडा. त्याची किंमत आपण विचारूता. तर फायनली आपण यांना विचारूता किती रुपयाला. तर किती रुपयाला आहे घोडा ही? 25 लाख रुपये किलो. आपलं गाव कुठलं? तामसा गावमधला घोडा आहे. तर 25 लाखापर्यंत त्यांची किंमत आहे. 15 लाख रुपयाची. 15ची आज बोलणी झाली का? 15पर्यंत बोलणी झालेली आहे. 25 लाख अपेक्षा आहे. तर बघू शकता घोडा किती छान आहे. 25 लाख पण कमीच आहे त्याला. ओके मागे लागल लाड्या. सोडू का ते पायाखाली बांधू का? इथं सगळे तिथे. तर सगळीकडे आपण घोडेच घोडे बघू शकता. कारण अक्षरशः आपण आलो होतो घोडे पाहण्यासाठी. इथं पण आता बघा अश्व प्रदर्शनी मारवाडीचे घोडे आहेत. ती बघू शकता. इथं तुम्हाला पोस्टर दाखवतो. मारवाडी घोडे आहेत माझ्या मागे जेवढे बघू शकता तेवढे. आपण त्यांच्या मालकाला विचारूता. ते मालकाला
कौन कौन से घोड़े हैं, काय प्राइस क्या है वगैरह बताओ ना अपने ऑडियंस को। ये बेचने के नहीं है भैया, खाली शो के लिए लाए हैं क्या? डिस्प्ले के वास्ते लेके आए हैं। ये मारवाड़ी नस्ल के घोड़े हैं। हाँ हाँ हाँ। और ये जो है सबकी 4 साल का है, कोई 5 का है। और ये वाला घोड़ा कितने का? 4.5 साल का है। 4.5। उसकी प्राइस क्या सकती है? मतलब अभी बेच तो नहीं रहे आप, लेकिन अगर अप्रोक्सीमेटली अगर बेचा जाए मार्केट में ये किया जाए 15 लाख का आ चुका है। 15 लाख का ऑफर आ चुका है क्या? मगर हमने दिया नहीं है। तो आपका कितना मतलब एक्सपेक्टेशन है? एक्सपेक्टेशन कुछ भी नहीं है, मतलब अभी तक सेल आउट के वास्ते नहीं है वो चीज़। तो ये 4 घोड़े आपकी है। तो अभी आप पंजाब से है क्या? नहीं, नांदेड़। नांदेड़ से। हाँ, उधर पार्टी भी रहेगा नांदेड़। मतलब आपको शौक है खाली? शौक है। बढ़िया, थँक्यू, आपसे मिळके बहुत अच्छा. तर हे बघू शकता, ह्याच्या तोंडाला बांधलेत. ह्यांचे मालक कुठे गेलेत की? लाडू पाहिजे का? एक घोडा घेणार आहे का? घेऊ तर पुढल्या वेळेला आपण एक नाही 2-3 घोडे घेऊन जाऊ आपल्या शेतात बांधायला, हो का? चला, मामा तर झोपलेत. मामाला बोललो असतो, मामा सट्ट झोपलेत. बघू शकता काळा घोडा सुंदर. श्री खंडोबा यात्रा हे यांचे ओनर आहेत. आणि हे बघू शकता प्रभाकर पाटील कदम, हे त्यांचे 2 छोटेसे घोडे. आणि इकडं पण पांढरे घोडे आहेत. तुम्ही गाणे ऐका, हे बघू शकता गाणे. तो फायनली अभी हम आ चुके, आपला मराठीतच ब्लॉग झाला वाटतं, त्याला इंग्लिश हिंदी बोलल्याने हिंदीला आहे. तर आता आपण आहेत कार्पेट मार्केटमध्ये, ज्या ठिकाणी सगळे कार्पेटच कार्पेट भेटतील तुम्हाला, सगळे खाली टाकण्यापासून वरपर्यंत. बघू हा वाला कार्पेट, ही सगळ्या कार्पेटची व्हरायटी आहेत. हा इकडं आहे, तो का इकडं बघू शकता, इकडं बंडलांना पण आहेत. हे सगळं कार्पेट A to Z कार्पेटचा एरिया आहे. आणि हे बघू शकता, हे कार्पेटच आहे सगळं. हे बघू शकता, म्हणजे तुम्हाला म्हणाल ती कार्पेट इथं भेटून जाईल तो. आणि खूप मोठी यात्रा असते, अक्षरशः इथं लोकांना एका दिवसात पूर्ण यात्रा करणं इम्पॉसिबल आहे. म्हणजे तुम्हाला शोकिंगचं कार्पेट भेटून जाईल वगैरे, आणि पाय पुसायचं, पुन्हा मळक, सगळं मनचाल तसं तुम्हाला कार्पेट भेटून. आणि ती चित्र खरगोश पकडायसाठी पण इथं जाळ आहे, तुम्हाला बघू शकता. लाडू ससा पकडायचं घ्यायचं, काही ससा पकडायचं याच्यानं, चित्र वगैरे पकडते ते. पाहिजे का तुला? कशाला, काय करता? शेतात जाऊन पकडतास का? तर काही इथं भरपूर मुलं हरवतात. आणि आपल्यासोबत पण माझा बच्चा आहे, मी कंटिन्यू त्याला हात पकडून आहे. अक्षरशः 2-3 मुलांचं अनाऊन्समेंट झालेली आहे. आणि हो का, बघू शकता कसं म्हणा, विटू पोलीस मामाजवळ जाऊन बस असं म्हणले. तर हो का कसं म्हणलं, पोलीस काका जवळ जाऊन बस म्हणले. आल्यानंतर इथं लेकरं सांभाळावं, खूप गर्दी असते. मी अजून सांगतो, खूप गर्दी असते आणि भरपूर लोक असतात. तर रिस्पेक्ट फॉर पोलीस गाईज. देखो, ॲम्ब्युलन्स आणि पोलीस दोन्ही पण आहेत इथं. आपल्या सेवेसाठी कधी पण तत्पर असणारी, म्हणजे जनसेवा करणारे पोलीस, यांना सलाम देऊत आपण. रिस्पेक्ट बटन, नांदेड पोलीस. हे खेळायचं म्हणतंय, खेळायचं होय. हे लाडू इकडे, ते मागचं. सावकाश. अरे बाबा दमान. अरे कितीला आहे? किती? चिल्लर नाही, ऑनलाईन आहे क्या? ए येड्याने करून वर पडशील बरं का? निवळ वैतागल्याने खेळते रे बाबा. पळ दोऱ्यात. बाईने आपल्यासाठी 10 रुपये कमी केले. सावकाश, पाय मोडून घेशील. तर लहानपणी आमच्या जिंदगीत आम्ही कधी खेळलो नाही, कारण आधी पैसे देत नव्हते आम्हाला. पण हार मार, उडी लवकर, उडी मार. ॲडव्हेंचर करायला नाही. तर ही सगळं लेडीजसाठी आहे गाईज. आणि फायनली परत आपण त्याच वॉटरला लागलेला आहे. आणि बघू शकता इथं घड्याळे वगैरे. आता काही नाही, हे लहान लेकराचे सगळे सामान आहेत.
सो आपण घोडे बघण्यासाठी आलो होतो. आपला मेन कार्यक्रम झालेला आहे. आता आपण जाऊया. चलो टाटा बाबा, सी यू, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में नेक्स्ट व्लॉग.